माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. जर मेहरबान कोर्टाने आदेश दिला आणि तो आदेश जर कोणी मोडला तर काय होईल? जर मेहरबान कोर्टाने स्टे किंवा इंजंक्शन यावरती आदेश दिला असेल आणि त्या आदेशाचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्यास शिक्षेची तरतूद आहे. मग ही शिक्षा कोणत्या कायद्याखाली आहे? तर अशी प्रोव्हिजन ही सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 39 रूल 2A नुसार अशी प्रोव्हिजन आहे. त्यासाठी एक सोपे उदाहरण देते. रमेश आणि उमेश यांच्यात जमिनीचा वाद आहे. मेहरबान कोर्टाने रमेशला आदेश दिला की त्या जमिनीवर कोणतेही बांधकाम करू नयेत. तरीसुद्धा मेहरबान कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून रमेशने तेथे बांधकाम केले. मग त्यावर उमेश हा मेहरबान कोर्टात सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 39 रूल 2A खाली अर्ज दाखल करू शकतो. आदेशाचे उल्लंघन झाले आहे हे जर का सिद्ध झाले तर मेहरबान कोर्ट कोणते आदेश देऊ शकतात? जर आदेशाचे उल्लंघन झाले आहे हे सिद्ध झाले तर मेहरबान कोर्ट हे सदर व्यक्तीस मालमत्ता जप्त करणे, तसेच त्यास सिव्हिल जेलमध्ये पाठवणे, तसेच दंड आणि शिक्षा अशा दोन्ही तरतुदी आहेत. सिव्हिल जेल ही जास्तीत जास्त 3 महिन्यासाठी असते. आदेशाचे उल्लंघन झाले आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणकोणते पुरावे जोडावेत? आदेशाचे उल्लंघन झाले आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रथमतः त्वरित ऑर्डर 39 रूल 2A CPC या प्रोव्हिजनखाली अर्ज करावा. त्यासोबत आदेशाची सर्टिफाईड कॉपी जोडावी. त्यासोबत फोटो आणि व्हिडिओ जोडून सादर करावे. त्यासाठी आपल्याला स्वतंत्र केस दाखल करायची जरूरत नाही. आपल्या दाव्यामध्येच आपण असा एक स्वतंत्र अर्ज मेहरबान कोर्टात दाखल करू शकतो. अशा प्रकारे आपण CPC ऑर्डर 39 रूल 2A याबाबतची प्रोव्हिजन जाणून घेतली. परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण या प्रोव्हिजनखाली अर्ज करतो तेव्हा अनुभव कसा असतो? तर ज्यावेळेस आपल्या बाजूने स्टेचा किंवा इंजंक्शनचा आदेश होतो त्यानंतर आपल्याला जी पुढची तारीख पडते ती लांबची तारीख पडते. मग त्या दरम्यानच्या काळात हा प्रतिवादी तिथे मेहरबान कोर्टाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू करतो. मग त्यावेळेस आपण लागलीच आपल्या वकिलांकडे जातो आणि त्यानुसार वकील या प्रोव्हिजनखाली अर्ज दाखल करतात. परंतु हा टेकन ऑनचा अर्ज असल्यामुळे त्यास पुन्हा इश्यू नोटीस होते, कारण समोरच्या पार्टीचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मेहरबान कोर्ट आदेश करत नाहीत. आणि ज्या वेळेस इश्यू नोटीस होते त्यावेळेस खरी गंमत होते, कारण आमचा हा वादी ज्यावेळेस बेलिफला घेऊन प्रतिवादीचं घर दाखवतो त्यावेळेस हा प्रतिवादी ती नोटीस घ्यायला टाळाटाळ करतो किंवा कारणं दाखवतो. त्यामुळे कारण त्या प्रतिवादीस माहिती असतं की त्याने मेहरबान कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे आणि त्याला हेही माहिती असतं की उद्या जर मी नोटीस घेतली तर पुन्हा मेहरबान कोर्टात येऊन त्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. पण वादी हा पूर्णतः तयारीने मेहरबान कोर्टात पुराव्यासकट आलेला असतो. त्यामुळे अशा वेळी हीच एक अडचण येते की टेकन ऑन केल्यानंतर प्रतिवादीला इश्यू नोटीस होते. परंतु जरी इश्यू नोटीस झाली आणि जरी बेलिफ रिपोर्ट असा आला की ह्या प्रतिवादीने नोटीस घेतली किंवा नोटीस घेण्यास टाळाटाळ केली, म्हणजे एक प्रकारे ह्या प्रतिवादीस नोटीसची बजावणी झालेली असते. मग अशा वेळी जरी तो त्या तारखेला नेमलेल्या तारखेला कोर्टात हजर नाही झाला तरी त्याच्या विरोधात नो से होतो आणि मेहरबान कोर्ट वादीचं म्हणणं ऐकून घेऊन आदेश करतात. त्यामुळे शक्यतो अशा वेळी ज्याने आदेशाचे उल्लंघन केले आहे त्याने सुद्धा जाणून बुजून कोर्टाची तारीख चुकवू नये. कोर्टात हजर होऊन आपलं म्हणणं स्पष्टपणे सादर करावेत. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करावा. सल्ला फी आकारली जाईल.